भोर विधानसभा मतदारसंघात आज महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलेला आहे। कुलदीप कोंडे जे उद्धव ठाकरे गटात होते त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून त्यांनी आज सुनेत्रा पवारांच्या जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। विजय शिवतारे आणि कुलदीप कोंडे आता आपल्या सोबत आहेत आणि ज्या पद्धतीने आज तुमचं अजित पवारांनी कौतुक केलेलं आहे। एक वेळ आधी तुमची दुश्मनी त्यांनी बघितली, आता दोस्ती बघितली आणि तुम्ही धावून आलात, अशा पद्धतीचं कौतुक त्यांनी आज मंचावरती करताना पाहायला मिळालं। नाही, कसं आहे की शेवटी ही लढाई देशाचं पंतप्रधान निवडण्याची लढाई आहे। ही काय आमदारकी खासदारकी नॉमिनेशन जरी असेल तरी खऱ्या अर्थाने ही लढाई मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याची ही लढाई आहे। महायुतीला मिळालेलं प्रत्येक मत म्हणजे मोदींना मिळालेलं मत, त्यामुळे महायुतीचं कर्तव्य म्हणून महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी जी काही गोष्टी जेव्हा मी विरोधामध्ये होतो, मुख्यमंत्री महोदयांनी एकत्र बसून मार्ग काढले, माझ्या मतदारसंघातले सगळे प्रश्न मिटवायचं ठरलं आणि नंतर मग ठीक आहे महायुतीला धोका नको म्हणून मी सुद्धा बरोबर शांत झालो आणि त्याच्याबरोबर मग हे कर्तव्य आलं की आता महायुतीची सीट जिंकली पाहिजे। भोर विधानसभा जर आपण पाहिली तर भोर विधानसभामध्ये दोनच तुल्यबळ लोक, एक संग्राम थोपटे आणि त्यांच्या विरोधात 10 वर्ष 2 वेळा लढलेले कुलदीप कोंडे। त्यामुळे कुलदीप कोंडे अगदी 5-6 हजाराच्या मताने गेल्या वेळेस गेले होते, म्हणजे आणखी 2-3 हजार त्यांना मतं मिळाली असती तर ते जिंकले असते। ते तुल्यबळ दोघे असताना ते दोघेचे दोघे महाविकास आघाडीबरोबर होते आणि म्हणून त्याच्यामुळे तिथे युतीला महायुतीला थोडासा फटका बसेल असं चित्र होतं। मी कुलदीप कोंडे यांच्याशी संपर्क केला, निश्चितपणे त्यांचे भविष्य इथे आहे, कारण परवाच सुप्रिया सुळे तिथे बोलताना अशा बोलल्या होत्या की हे दोघे काम करतायत, प्रचार करतायत, दिवस रात्र कुलदीप कोंडे अगदी दिवाचं रान करतायत आणि त्या भर सभेत म्हणतायत की बाबा तुम्ही जेवढं माझ्यासाठी पळताय थोपटे साहेब, संग्राम थोपटे, त्याच्यापेक्षा 10-20% जास्त मी पळेन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तुम्ही असाल। खरं म्हटलं तर ते बोलायची गरज नव्हती, त्याच्यामुळे शिवसैनिक सगळे संतापले होते की मग आपलं भविष्य काहीच नाही, फक्त आदेश ऐकायचे आणि पालख्या व्हायच्या, त्याच्याऐवजी आपण काहीतरी आपलाही विचार करायला पाहिजे असा प्रेशर प्रचंड कार्यकर्त्यांमधून मला कुलदीप भेटायच्या अगोदर मला शिवसैनिक येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की बापू याच्यातून काहीतरी मार्ग काढा, आम्ही काय किती दिवस हे करणार आहोत। नंतर मग कुलदीपशी बोलणं वगैरे झालं। मला खात्री आहे की कुलदीप कोंडे इथे आले म्हणजे महायुतीचा खासदार 100% विजयी झाला। आता नंबर 1 म्हणजे 1 खासदार वाढला आणि आजच मी भविष्य सांगतो की विधानसभेला महायुतीचा 1 आमदार देखील वाढला। आता कुलदीप कोंडे 100% विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 3 पक्ष एकत्र आहेत, 3 ताकदी एकत्र आहेत। आम्ही सगळेजण पूर्णपणे ताकद लावू। गेल्या वेळेस जरी लढलं होतं खरं सांगतो मी एवढं लक्ष दिलं नव्हतं, पण आता त्या जबाबदाऱ्या आल्या, कमिटमेंट आल्या, त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, अजितदादासुद्धा लक्षात ठेवतील की अशा बाक्या प्रसंगामध्ये आपल्याला मदत करायला जो माणूस समोर आला आहे तर निश्चितपणे ते देखील त्यांचे आणि तेही तेवढेच तगडे आहेत। त्यामुळे 3 प्रभावी नेते एकत्र आणि लोकल लेवलला आम्ही सगळे सपोर्टला असल्यानंतर खूप चांगलं काम होईल। शिवसैनिकांच्या जे मनात आहे तो भोरचा आमदार शिवसेनेचा व्हायचं असं त्यांनी जे मला येऊन सांगितलं होतं त्या दृष्टीने तो फायदा होईल असं मला वाटतं। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। बारामतीचं आता नेमकं तुम्ही चित्र काय पाहता? जसं तुम्ही आधी खरं तर वेगळी भूमिका घेतली होती, आता तुम्ही वेगळी भूमिका घेतली आणि आता महायुतीसोबत तुम्ही काम करतायत। आता तुमचं नेमकं ॲनालिसिस काय आहे बारामती लोकसभा मतदारसंघातलं? नाही, आता जे मी बोलत होतो बेसिकली पवार पूर्व मतदान आणि अँटी पवार मतदान, तर अँटी पवार जे मतदान होतं ते बहुतेक आमच्या सगळ्या भागातून होतं। ते बेसिकली कुठून होतं अँटी पवार मतदान? दौंडमध्ये होतं, पुरंदरला होतं, त्याच्यानंतर जास्त प्रमाणामध्ये इवन भोरला होतं। आता हे अँटी पवार जे मतदान आहे आम्ही सगळे लोक एकत्र असल्यामुळे राहुल कुलजी असतील, मी असेल, आता कुलदीप आहे, इथून खडकवासल्यामधून जे अँटी पवार मतदान होतं तिथे आता ते सुद्धा मतदान निश्चितपणे महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच घड्याळाला मिळेल आणि त्याच्यातून बारामतीमध्ये दादांचं असलेलं काम, इंदापूरमध्ये असलेलं काम
इंदापूरमध्ये आता हर्षवर्धन बरोबर आलेले आहेत. एकदम सोपी सीट झाली आहे. आता काय लीड काय अंदाज व्यक्त करू शकता तुम्ही सुनेत्रा पवारांचं काय नेमकं कसं? मिनिमम 2 ते 2.5 लाख मताच्या मताधिक्याने ते जिंकते. आज तुम्ही ज्यावेळी काय सभेसाठी येत होता त्यावेळी तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या गाडीत तुम्ही हर्षवर्धन पाटील एकाच गाडीतनं तुम्ही विमानतळावरून सभेच्या ठिकाणी पोहोचलात. काय देवेंद्र फडणवीसांसोबत काही चर्चा झाली पुन्हा एकदा या सगळ्या? नाही, चर्चा म्हणजे ही सीट खूप महत्त्वाची आहे. आपलं सगळ्यांना प्रत्येकाला बारकाईने लक्ष देऊन काम करावं लागेल. त्यांचं स्वतःचं बारकाईने लक्ष आहे. म्हणजे फक्त नेत्यांची नव्हे परंतु काही काही ठिकाणच्या म्हणजे ज्या गोष्टी त्यांनी मला गाडीत सांगितल्या की काही महत्त्वाचे जे लोक असे आहेत की जे न्यूट्रल आहेत अशा लोकांना सुद्धा फोन करून त्यांना काम करण्यासाठी हे करणे, इनिशिएटिव्ह घेणे वगैरे असं खूप चांगल्या प्रकारचं प्लॅनिंग हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी करत आहेत. बारकाईने त्यांचं लक्ष आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ही सीट अतिशय चांगल्या मताधिक्याने जिंकायची म्हणजे जिंकायची. असं जेवढं अजित पवारांना वाटतंय त्याच्यापेक्षा जास्त देवेंद्र फडणवीसांना वाटतं असं मला वाटते. या सगळ्या निवडणुकीमध्ये एक मुद्दा गेल्या 2-3 दिवसांपासून गाजतोय तो अर्थात पवार साहेबांनी जे काही वक्तव्य केलं होतं बाहेरची सून आणि मूळ पवार हा मुद्दा सध्या गाजतोय जो देवेंद्र फडणवीसांनी आज सुद्धा त्याचा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की हा मुद्दा किती महत्त्वाचा आहे या निवडणुकीत? तो फॅक्टर काही काम करणार किंवा काय त्याचं बेनिफिट? असं आहे की महिलांवर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होणार. हे बघा 16, 18, 19, 20, 22 वर्षापर्यंत आईवडिलांच्या घरी वाढणे आणि त्याच्यानंतर एक मोठं संक्रमण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येत असते. ती दुसऱ्या घरात जाते सून म्हणून आणि त्या घराचा संसार तिथे मुलं अमुक तमुक प्रपंच आणि म्हणजे हे खूप मोठं संक्रमण आहे. भारतीय परंपरेप्रमाणे एकदा ती या घरातून तिकडे गेली की तिचं घर तेच आणि संपूर्ण विश्व तिचं त्याच्याबरोबरच असते. लाखो हजारो करोडो स्त्रियांचं भारतातल्या हे असं असताना तुम्ही एकदम 40 वर्ष झाल्यानंतर सुद्धा की पवार म्हणजे घरातले कोण आणि बाहेरचे कोण पवार खूप म्हणजे अपेक्षित नव्हता. पवार साहेबांकडून असं वक्तव्य कधीच अपेक्षित नव्हतं. म्हणजे सगळ्यांनाच असं वाटतं की पवार साहेब असे कसे बोलले. नॉर्मली खूप मोजून आणि खूप सुसंस्कृतपणे बोलणारे पवार साहेब पहिल्यांदा मी त्यांना असं पाहिलं की खूप चुकीचं वक्तव्य त्यांनी ते केलं आणि त्याचा परिणाम निश्चितपणे खूप महिलांना त्याचा राग देखील आला. बऱ्याच लोकांनी त्याची प्रतिक्रिया देखील दिली गेलेली. निश्चितच. तर कुलदीप कोंडे सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. कुलदीप काय सांगणार, जसं आत्ताच विजय शिवतारे यांनी म्हटलं की नुसता खासदारच नव्हे तर पुढचा भोरमधला आमदार महायुतीचा शिवसेनेचा किंवा महायुतीचा आमदार असणार आहे. तुम्हाला ज्यावेळी प्रवेश केला तसं काही आश्वासित करण्यात आलं की तुम्ही आता पुढचे उमेदवार भोरमधले तुम्ही असणार आहात महायुतीचे? नाही, तसं काही आश्वासित करण्यात आलेलं नाही आहे. आता सध्या लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर आहे आणि ती निवडणूक म्हणजे माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला असं वाटलं की अजित पवारसारख्या नेत्यांची या महाराष्ट्राला पुढच्या 15-20 वर्ष गरज आहे आणि जर त्यांना जर वाचवायचं असेल आणि या महाराष्ट्राचं भलं करायचं असेल तर या ठिकाणी सुनेत्रा वहिनी निवडून आल्या पाहिजेत. आणि बापूंचं आमचं बोलणं हे गेल्या 15 दिवसापासून चालू होतं. बऱ्याचशा या गोष्टीमध्ये बापूंनी सुद्धा पुढाकार घेतला होता आणि आज ते योगायोगाने आज ते घडून आलं आणि चला ठीक आहे. काय कारण नेमकं तुम्ही कारण इतकी वर्ष तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत की शिवसेनेचे त्या ठिकाणी भोर विधानसभा मतदारसंघातले उमेदवार काम म्हणून करत होतात, तुम्ही अचानक हा निर्णय घेतला, नेमकं कारण काय? असं वाटलं थोडंसं प्रवाहात राहावं. प्रिया सुळेंचं ते वक्तव्य सुद्धा या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे. नाही, ते वक्तव्य मी विसरून गेलो होतो. परंतु तरीसुद्धा वाईट थोडंसं मला काहीतरी ह्या गोष्टीमध्ये डाळ शिजते असं सुद्धा थोडंसं जाणवत होतं की एक प्लॅन काहीतरी चालला होता असं वाटत होतं. काय प्लॅन म्हणजे? नाही ते मला सांगता येणार नाही, पण चालला होता. तुमच्या विरोधातच प्लॅन सुरू होता? थोडक्यात कार्यकर्ता माझ्यापासून लांब जात होता आणि तालुक्याच्या विकासासाठी जर जनमानसाच्या हितासाठी जर निर्णय घेणं खरं तर गरजेचं होतं. कारण अनेक प्रश्न तालुक्यांमध्ये प्रलंबित आहेत आणि निश्चितपणानं त्या प्रश्न सोडवण्याचं मला जरूर आश्वासन दिलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासित केलं आहे तुम्हाला या सगळ्या पक्षप्रवेशानंतर किंवा आधी काय?
ते आता सगळं जर तुमच्यासमोर सांगत बसलो तर माझ्या राजकीय जीवनाच्या अडचणी वाढतील. ते योग्य वेळी योग्य संधी मिळाली तेही सांगेल. परंतु आता सध्या तरी विकासाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावरती मला बोलणं जास्त आवडेल. मी निश्चितपणाने समाधानी आहे. मला त्याचा कुठलाही पश्चाताप वगैरे काय होत नाही किंवा मी काय कुणाचं घेऊन सुद्धा आलेलो नाही आहे. इथून पुढं परत भविष्यामध्ये परत वन टू पासून सुरुवात करेल. आणि आता हे लोकांनी जी काही ताकद दिलेली आहे तर ती निश्चितपणाने बघूया आता कितपत ते ह्याच्यासाठी उपयोगी येते. काय बापू, ह्या सगळ्या याच्यानंतर काय फरक जाणू शकतो या सगळ्या महायुतीसाठी काय नेमका? आणि माहितीसाठी मी सांगतो ना, भोर आम्ही सेटबॅकमध्ये होतो. जर कुलदीप रावसाहेब तिकडे होते आणि संग्राम तिकडे असल्यामुळे थोडीशी अडचण होती. पण ती अडचण आता इक्वल याच्यावर जाऊ आम्ही. कदाचित 5-10% इकडे तिकडे, परंतु इक्वल जाऊ. आणि खूप मोठा महत्त्वाचा हा निर्णय कुलदीपने घेतला. त्याच्याबद्दल अजितदादा असतील, मी असेल, देवेंद्र भाऊ असतील आणि मुख्यमंत्री महोदय सगळ्यांनाच खुश होते सगळे लोक की बाबा एक योग्य वेळेस योग्य निर्णय कुलदीपने घेतला. धन्यवाद. तर कुलदीप कोंडे यांचा पक्षप्रवेश झालेला आहे आणि निश्चितच महायुतीसाठी हे बळ देणारं आहे. कारण भोर विधानसभा मतदारसंघाकडे या संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघातून त्याकडे लक्ष होतं आणि आता कुलदीप कोंडेच्या माध्यमातून महायुतीला एक नेता किंवा त्या ठिकाणी काम करणारा एक व्यक्ती त्या ठिकाणी मिळाला आहे. निश्चितच महायुतीसाठी ही सकारात्मक बाब म्हणता येईल. कॅमेरामन रवी साकळकरसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.